सर्वांना जय भीम लाल सलाम. विश्व मराठी न्यूज चॅनलवरून अंकुशजी मुढे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डाव्या चळवळीविषयीची मतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वारकरी चळवळीविषयीची मतं मांडण्यासाठीचा हा महत्त्वाचा इव्हेंट आज ठेवलेला आहे. सर्वप्रथम परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी नितीन सावंत, अध्यक्ष मानव मुक्ती मिशन. बांधवांनो, सबंध जगभरामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या कारणाने आपल्या भारतामध्ये सुद्धा याचे अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांवर भरपूर रुग्ण आढळल्यामुळे आज नागपूरचा आत्ता थोड्या वेळापूर्वी माहिती आली की नागपूरमध्ये संख्या आणखीन वाढलेली आहे. मुंबई, नागपूर, पुणे अशा ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्या कारणाने आता लॉकडाऊन हा 6 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमध्ये या वर्षीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमच व्यक्तिगत स्वरूपात, कौटुंबिक स्वरूपात घराघरामध्ये साजरी होत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना आता बाबासाहेबांचं साहित्य वाचण्यासाठीचा भरपूर वेळ मिळालेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं साहित्य वाचावं. अनेक चॅनलवरून, अनेक पेजेसवरून बाबासाहेबांची ऑनलाईन डिजिटल भीमजयंती सुरू आहे. अनेक शाहीर, लेखक, साहित्यिक, कथाकार बाबासाहेबांचे विचार मांडतायत. विश्व मराठी न्यूज या चॅनलने सुद्धा बाबासाहेबांची डाव्या चळवळीची आणि वारकरी चळवळीची मतं मांडण्यासाठी हा एक उपक्रम ठेवला. त्याबद्दल विश्व मराठी न्यूज चॅनलचे मी सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करतो. विश्व मराठी न्यूज चॅनलचे पत्रकार अंकुशजी मुढे यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. बांधवांनो, बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बरेचसे गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत आणि काही गैरसमज लोकांनी स्वतः करून घेतलेले आहेत. गैरसमज पसरवणारी जी काही या देशात यंत्रणा आहे ती बाबासाहेब सर्वव्यापक होऊ नयेत, सगळ्यांना बाबासाहेब कळू नयेत, यामुळे सुद्धा जाणीवपूर्वक काही लोकांकडनं बाबासाहेबांच्या बद्दलचे गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. आणि काही गैरसमज झालेले आहेत, अनावधानाने झालेले. त्याचं कारण असं आहे की बहुतांश लोकांनी प्रत्यक्ष बाबासाहेब वाचलेले नसतात, त्यांना समजून घेतलेलं नसतं. त्यामुळे कुठून तरी ऐकीव माहितीवरून लोक गैरसमजाला बळी पडतात. बाबासाहेब हिंदूंच्या किंवा बाबासाहेब समस्त ग्रामीण भागातील लोकांच्या विरोधात होते का, असा एक लोकांचा प्रश्न होता. किंवा बाबासाहेबांनी फक्त एकाच अल्पसंख्याक माजी अस्पृश्य जातीतल्या पूर्वाश्रमीच्या एकाच समाजासाठीच सगळं काही केलं का, असेही लोकांचे काही प्रश्न होते, जे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये निकाली निघाले. पण सर्वात मोठा प्रश्न आजही आंबेडकरवाद्यांमध्ये आणि डाव्या चळवळीच्या मार्क्सवाद्यांमध्ये एक जो प्रश्न आहे ते बाबासाहेबांचं डाव्या चळवळीच्या बद्दलचं मत काय. अर्थात डाव्या चळवळीतल्या बहुतांश लोकांना बाबासाहेबांच्या बद्दलची मतं माहिती आहेत, परंतु आंबेडकरवादी चळवळीमध्ये मात्र बाबासाहेबांची डाव्या चळवळींबद्दलची मतं खऱ्या स्वरूपात ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नाही. आणि म्हणून अशा भूमिकेवर आपण पहिल्यांदा बाबासाहेबांची डाव्या चळवळीच्या संदर्भातली मतं समजून घेणार आहोत. मित्रांनो, बाबासाहेबांचं शिक्षण लंडनला, कोलंबिया विद्यापीठात अशा ठिकाणी भारताच्या बाहेर चालू असताना त्यावेळेला बाबासाहेबांचा अनेक अंगाने डाव्या चळवळींचा अभ्यास सुरू होता आणि त्यांनी जगभरामध्ये किंवा रशियामध्ये झालेल्या क्रांतीचाही त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे बाबासाहेबांना डावी चळवळ जी वर्गीय स्वरूपाची काम करते ती भारतामध्ये त्यांना जातीयांतक स्वरूपामध्ये हवी होती, किंवा त्यांना सर्वप्रथम कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं असा त्यांच्या समोर जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाला आणि जाती व्यवस्थेच्या अंताला त्यांनी सर्वप्रथम प्राधान्य देण्याचं काम केलं. पण त्यांनी काही मतं मांडलीत की नाही डाव्या चळवळीच्या बद्दलची, किंवा त्यांचं काय भूमिका होती. तर बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची मांडणीच वर्गीय स्वरूपाची होती, जी डाव्या चळवळीच्या अंगाने होती. आता स्वतंत्र मजूर पक्षाचा फेब्रुवारी महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी बाबासाहेबांनी एक अधिवेशन घेतलं होतं. हे अधिवेशन 1928 रोजी 38 रोजी हे अधिवेशन मला वाटतं घेतलं बाबासाहेबांनी.
आणि म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेच्या 2 वर्षात बाबासाहेबांनी या स्वतंत्र मजूर पक्षाचं अधिवेशन ठेवलं होतं. या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भाषणामध्ये सरळ पद्धतीने अगदी फुलेंनी ज्या पद्धतीने डिव्हायडेशन केलं त्याच पद्धतीने बाबासाहेब म्हणतात, या देशाचे 2 शत्रू आहेत, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. या दोनही शत्रूंच्या सोबत आपल्याला भविष्यामध्ये लढा द्यायचा आहे. म्हणजे बाबासाहेब भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जाती व्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, विषमता निर्मूलनासाठी भारतीय परिप्रेक्ष्यात ब्राह्मणशाही हा शत्रू दाखवतात, जो फुलेंनी दाखवला होता. आणि जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये जागतिक कामगारांशी, शेतमजुरांशी, जागतिक लोकांशी जोडून देताना बाबासाहेब आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बाबासाहेब भांडवलशाही हा सुद्धा शत्रू दाखवतात. आता भांडवलशाहीचं आकलन मार्क्सने मांडलेलं आहे. भांडवलशाही कशी काम करते हे सर्वप्रथम मार्क्सने मांडलेलं आहे आणि म्हणून मार्क्सच्या धर्तीवरचा वर्गीय दृष्टिकोन सुद्धा बाबासाहेब बाळगून होते. स्पेशली यावर लेख सुद्धा येऊन गेलेले आहेत. युगांत नावाच्या मासिकामध्ये बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल सविस्तर आलेला आहे, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा हा लाल असल्याचा झेंडा सुद्धा मांडणी झालेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेत असताना बाबासाहेबांचे मार्क्सवादी पद्धतीचे विचार भारतीय परिप्रेक्ष्यात जर समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचं काठमांडूला झालेलं भाषण हे आपण आवर्जून पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. या भाषणाबद्दल बाबासाहेबांच्या हातच्या काकणाला आरसा कशाला असं लिखाण असताना देखील काही गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. त्यातलं बाबासाहेबांनी जागतिक दर्जाच्या बुद्धाच्या बरोबरीला कार्ल मार्क्स सारखा आधुनिक काळातला विद्वान बुद्धाच्या बाजूला आणून बसवणं ही मार्क्सची ही महत्ता आहे, मोठेपण आहे. आणि बुद्ध एवढ्या जागतिक दर्जाचे आणि सर्वात जुने प्रचंड विद्वान व्यक्ती होते. त्या बुद्धासोबत बाबासाहेबांना कुणाची तुलना करावीशी वाटली तर ती मार्क्सची तुलना करावीशी वाटली. त्यामुळे बाबासाहेब मार्क्स बद्दल अत्यंतिक द्वेष बाळगायचे का, तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. बाबासाहेबांनी संपूर्ण मार्क्स नाकारला होता का, तर याचंही उत्तर बिलकुल नाही. बाबासाहेबांना मार्क्स नकोच होता का, मार्क्स बद्दलचं काही अभ्यासायलाच नाही पाहिजे का, असं काही बाबासाहेबांचं मत होतं का, तर त्याचं उत्तर असं आहे की बिलकुल नाही. बाबासाहेबांनी काठमांडूला बुद्ध की कार्ल मार्क्स, बुद्ध अथवा मार्क्स, बुद्ध आणि मार्क्स ही नावांचा वेगवेगळ्या लोकांनी पुस्तकांमध्ये केलेला डिफरन्स आहे. परंतु बुद्ध आणि मार्क्स हे जे भाषण बाबासाहेबांचं आहे, हे भाषण बुद्धाची आणि मार्क्सची समान दुव्यांवरची तुलना करणारं भाषण आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं काय तर बाबासाहेबांनी मांडलेला मार्क्स बुद्धाच्या विरोधार्थाने नाहीये. बुद्ध असा तर मार्क्स असा, असं बिलकुल नाही. तर बुद्धाचे समान दुवे आणि मार्क्सचे समान दुवे घेऊन बाबासाहेब दोघांची मांडणी करत करत येतात. बुद्धाला जागतिक दुःखाबद्दल करुणा वाटली आणि हे दुःख संपवण्यासाठी, दुःख निवारणासाठी बुद्धाने काही भौतिकवादी तत्वज्ञान बुद्धाने बहाल केलं. बाबासाहेब सुद्धा सांगतात की मार्क्सला सुद्धा शोषण पिळवणुकीबद्दल करुणा वाटली आणि शोषण पिळवणूक होऊ नये म्हणून बुद्धाने एक तत्वज्ञान मांडलेलं आहे. शोषण आणि दुःख याची तुलना करत करत बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स मध्ये दोघांनाही बरोबरीचं श्रेय देत देत शेवटी कोणत्या मार्गाने दोघांचे तत्वज्ञान आचरणात आणायचं हा बाबासाहेबांनी एक शेवटी अजेंडा ठेवलेला. आता मतभेदाचा मुद्दा हा बाबासाहेबांनी मांडलेल्या शेवटच्या अजेंड्याच्या प्रती राहतो, उरतो. बाबासाहेब म्हणतात की प्रचंड हिंसा करून जर या देशात, भारतात आम्ही क्रांती केली तर ज्यांच्यासाठी ही क्रांती करायची ती लोकच नाही राहिली तर हाती काय सापडणार आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात बुद्धाच्या मार्गाने या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या काळामध्ये डाव्या चळवळीचा, मार्क्सवादी चळवळीचा प्रयोग सक्सेस झाला नसेल किंवा त्यावेळेला फारसं काही काम नसेल, परंतु बाबासाहेबांच्या पश्चात केरळा, वेस्ट बेंगॉल आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये बाबासाहेबांनाच अपेक्षित असलेल्या लोकशाही मार्गाने डावी चळवळ यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाच्या बाजूला, बुद्धाच्या बरोबरीला मार्क्स आणून बसवला. तो काही मार्क्सचा द्वेष करायचा नव्हता किंवा ते द्वेषी नव्हते. आणि म्हणून बाबासाहेबांनी मार्क्सची कोटेशन स्वीकारलीत, मार्क्सचं भांडवलशाहीचं विश्लेषण स्वीकारलेलं आहे. मार्क्स सुद्धा स्वीकारून बुद्धासोबत त्याची तुलनाही केलेली आहे. प्रश्न होता भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जे लोक बाबासाहेबांना सामावून न घेता
सांभाळून न घेता, बाबासाहेबांना विचारात न घेता मार्क्सवादी डाव्या चळवळी चालवतात. अशा लोकांकडे बघून बाबासाहेबांचं भारतामध्ये भारतीय परिप्रेक्ष्यातल्या मार्क्सवाद्यांबद्दल नाराजी बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. भारतीय परिप्रेक्ष्यातले बाबासाहेबांच्या काळातले मार्क्सवादी हे उच्च जातवर्गीय होते, बहुतांशी ब्राह्मण होते आणि हे लोक वर्गीय स्वरूपाचाच फंडा घेऊन काम करत होते. त्यांना अस्पृश्यता निर्मूलनाबद्दल, त्यांना जातीअंताबद्दल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा अवेअरनेस नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी मार्क्सवाद्यांच्या बद्दल काही ठिकाणी मतभेद व्यक्त केले आहेत, मार्क्स बद्दल नव्हे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद नावाची मांडणी केलेली आहे. आणि फुलेंचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे कशा पद्धतीने भौतिक स्वरूपाचं होतं आणि फुले आंबेडकरी तत्वज्ञानाला घेऊन मार्क्सवादी तत्वज्ञानाची जोड घालून देण्याचं काम कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे. या शरद पाटलांच्या माफवा मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाच्या मांडणीच्या नंतर अनेक लोकांनी भारतभरामध्ये जय भीम लाल सलामचा नारा स्वीकारला आणि हा जय भीम लाल सलामचा नारा आता सर्वाधिक लोकप्रिय झालेला आहे. आपण कन्हैया कुमार नावाच्या तरुणाच्या माध्यमातून हा जय भीम लाल सलामचा नारा आता भारतामध्ये फेमस झालेला पाहत आहोत. त्यामुळे मार्क्सवादी तत्वज्ञान आणि आंबेडकरवादी तत्वज्ञान हे परस्पर विरोधी नसून परस्परांना सोबत घेऊन चालणारं, परस्परांचे मित्रभावी हे तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाला एकमेकांचं शत्रू बनवून उभं करणं आता काही लोकांनी थांबवलं पाहिजे आणि या दोन्ही तत्वज्ञानाला सोबत घेऊन गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित वर्गाची लढाई आपण लढली पाहिजे. बाबासाहेब गेल्याच्या नंतर आज तागायत दोनच लोकांनी फुले आंबेडकरवादावर भौतिकवादी स्वरूपाची कामं केली आहेत. एक दादासाहेब गायकवाड यांनी शेत जमिनीचे यांनी गायरानाचे लढे लढून शूद्रातिशूद्रांना शेत जमीन मिळवून देण्यासाठी भौतिकवादी स्वरूपाचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर एकनाथ आवाड जिजा बीड जिल्ह्यातून सबंध महाराष्ट्रभरामध्ये भूमिहीनांचे गायरान मिळवून देणारे अनेक भौतिकवादी आंदोलनं चालवायची. ही लोक फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीची कट्टर पुरस्कर्ते अनुयायी होते. आणि म्हणून बाकी मात्र फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ ही सांस्कृतिक लढाईवरच सीमित राहिली, अस्मितावादी लढाईमध्येच सीमित राहिली. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरवादाची सांस्कृतिक लढाई आणि मार्क्सवादाची भौतिक लढाई एकत्रित घेऊन आपण या देशामध्ये फार मोठं काम उभं करू शकतो. आज ती नितांत गरज आहे. यावर अनेक लोक काम करत आहेत. रावसाहेब कसबे यांनी आंबेडकर आणि मार्क्स नावाचा ग्रंथही लिहिला. यावर फार मोठी चर्चा झालेली आहे, उहापोह झालेला आहे. शरद पाटलांच्याही मार्क्सवाद फुले आंबेडकरवादावर बहुतांशी टीका झाली, पण नंतरच्या काळामध्ये मात्र हा प्रयोग अनेकांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून महापुरुषांना कालसंगत समजून घेतलं पाहिजे. महापुरुषांचं मूल्यमापन करत असताना त्या त्या काळाला डोळ्यासमोर ठेवून महापुरुषांचं मूल्यमापन केलेलं पाहिजे. बाबासाहेबांच्या नंतर लोकशाही मार्गाने मार्क्सवादी चळवळी यशस्वी करता येतात असा प्रयोगही झालेला आहे. त्यामुळे मार्क्सवाद म्हटलं की काहीतरी हिंस्र स्वरूपाची किंवा हिंसक लढाई असा अलीकडच्या काळात लोकांनी गैरसमज बाळगणं आता दूर केलं पाहिजे. आणि म्हणून फुले आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद घेऊन आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे बाबासाहेबांच्या संदर्भातला, की बाबासाहेब विविध पंथ प्रवाहांच्या विरोधात होते का आणि भारतामध्ये चालत आलेली लोकांच्या मनाची पकड घेणारी पंथ प्रवाह या देशामध्ये आहेत. या पंथ प्रवाहांबद्दल बाबासाहेबांच्या काय भूमिका होत्या? बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारायचा असं ठरवायच्या अगोदर त्यांनी अनेक पंथ प्रवाहांचा अभ्यास केला होता. बाबासाहेबांनी 1936 ला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. कारण या हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था आहे, अस्पृश्यता आहे, गैरबराबरी आहे, विषमता आहे आणि इथली लोक ते काही बदल करून घेण्याच्या तयारीमध्ये नाहीत किंवा त्याच्यासाठी फार मोठा कालावधी जावा लागणार आहे. तोपर्यंत माझ्या अस्पृश्य समुदायावर मात्र असेच अन्याय अत्याचार होतील. म्हणून या अस्पृश्य जाती समुदायाला घेऊन स्वतंत्र धर्माची पायवाट चालावी असं बाबासाहेबांनी ठरवलं होतं. पण कुठल्या धर्मात जायचं यासाठी बाबासाहेबांनी सगळ्या पंथ प्रवाह आणि धर्मांचा अभ्यास केला होता. त्यांनी महानुभव धर्माचा अभ्यास केला होता. महानुभव अर्थात परधर्म चक्रधर स्वामींचा महानुभव धर्म. या परधर्म महानुभव धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी नागपूर परिसरातील अनेक महानुभावांच्या भेटी घेतलेल्या होत्या. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात असं आलं की हा महानुभव धर्माची तत्व नियमावली जरी उदात्त असेल तरीही भौतिकवादी ग्राउंडवर रियालिटीमध्ये मात्र लोक जाती व्यवस्था अस्पृश्यताच पाळतात.
महानुभवांमधल्या अस्पृश्यांना अस्पृश्यतेचीच वागणूक दिली जाते आणि म्हणून आपण काही महानुभव धर्म स्वीकारणार नाहीत असं त्यांनी मग ठरवून टाकलं. वारकरी चळवळीबद्दलही बाबासाहेबांचा अभ्यास चांगला होता, परंतु बाबासाहेबांना वारकरी चळवळीची त्वरित पुस्तकं अवेलेबल झाली, त्यांचा अभ्यास लगेच झाला. त्यामुळे बाबासाहेबांनी तिथे जास्त वेळ न दवडता ठरवलं की आपण वारकऱ्यांचं काही पुनर्जीवन करायचं नाही, कारण चोखोबारायांचा एक बाबासाहेबांच्या समोर फार मोठा पुरावा उपलब्ध होता. वारकरी चळवळीमध्ये भक्तीमध्ये स्वतःला अति ओतून घेणारे, प्रचंड खरतड जीवन व्यतीत करणाऱ्या एखाद्याच चोखवा मेळ्याला, एखाद्याच चोखोबारायांना वारकरी चळवळीतल्या तत्कालीन लोकांनी सामावून घेतलं होतं भक्तीच्या जोरावर. बाबासाहेबांचा प्रश्न होता की चोखोबारायांसारख्या खडतर प्रवासातून गेल्यानंतर, आर्जव विनंत्या केल्यानंतर आणि भक्तीमध्ये डुंबून गेल्यानंतर एखाद्याच व्यक्तीला मान सन्मान मिळणार असेल तर काय अर्थ आहे त्या मार्गाने जाण्यामध्ये. समस्त शूद्रातिशूद्रांना चोखामेळ्यामुळे, चोखोबारांमुळे मान सन्मान मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. म्हणजे एका व्यक्तीने भक्ती केली तर तेवढ्याच व्यक्तीला सामावून घेण्याची तयारी हा वारकरी संप्रदाय दाखवतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या काळामध्ये देहू रोडला, पुण्यातील देहू रोडला बाबासाहेबांच्या काही अनुयायांनी संत चोखोबारायांचं मंदिर उभं करायचं ठरवलं होतं. आणि त्यावेळेला ती मंडळी बाबासाहेबांकडे आली की आम्ही मंदिर उभारल्याच्या नंतर तुम्ही उद्घाटनाला यावं. बाबासाहेब म्हणाले एक अट आहे, चोखोबारायांच्या ऐवजी बुद्धाचं मंदिर उभं करणार असाल तर मी आवर्जून त्याच्या उद्घाटनाला येईल. आणि मग बाबासाहेब तोपर्यंत खूप लोकप्रिय झालेले होते, त्या लोकांनी ऐकलं सगळं आणि चोखोबारायांच्या मंदिराऐवजी तिथं तथागत बुद्धाचं मंदिर उभं केलं आणि त्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब गेले. बाबासाहेबांनी तिथं भाषणही दिलं होतं की ज्याप्रमाणे लोक म्हणतात की मी माझा देव तुझ्यावर सोडेल आणि माझा देव तुझा सत्यानाश करेल, त्याप्रमाणे मी आज भाकीत करत आहे की येणाऱ्या काळामध्ये माझा बुद्ध ब्राह्मणांचा सत्यानाश करेल, ब्राह्मणवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गायकवाड यांची खंड आहे, त्या खंडामध्ये बाबासाहेबांचं देहू रोडचं भाषण दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी चोखोबारायांचा अभ्यास केला, वारकरी चळवळीचा अभ्यास केला आणि अलीकडचे तात्कालिक वारकरी आजही भेदाभेद, अस्पृश्यता, जाती व्यवस्था पाळतात हे बघून बाबासाहेब व्यथित झाले आणि बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा मार्ग शेवटी निवडला. तरीही देखील बाबासाहेबांच्या मनामध्ये बौद्ध धम्मात जायचा मार्ग निवडल्याच्या नंतरही वारकरी चळवळीबद्दल बाबासाहेबांची काय मतं होती किंवा बाबासाहेबांची संताबद्दलची काय मते होती, तर बाबासाहेब सर्व संत यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगून होते. त्यांच्या प्रती बाबासाहेब नेहमी त्यांचे अभंग वापरत असत आणि संतांची वारंवार दाखले देत असत. नंदवार नावाचा तामिळनाडूचा संत त्या अस्पृश्य समाजातून होता. संत चोखोबारा अस्पृश्य होते आणि संत रविदास अस्पृश्य होते. या तीनही संतांना बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथ अर्पण केला आणि त्यांच्या प्रतीचा आदरभाव दाखवून दिला. बाबासाहेब चोखोबारायांच्या प्रती सुद्धा काही द्वेष बाळगणारे नव्हते, नाकारणारे नव्हते, फक्त सांगायचे की चोखोबारायांच्या मार्गाने मुक्ती मिळणं शक्य नाही. आणि तरी देखील बाबासाहेबांनी चोखोबारायांच्या प्रती आदर व्यक्त केलेला आहे, पुस्तक ग्रंथ अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये तथागत बुद्धाची आणि तुकोबारायांची तुलना देखील केलेली आहे. बाबासाहेब एकदा म्हणतात की मला तुकोबारायांची अहिंसा खूप आवडते, कारण तुकोबाराय म्हणतात दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दालन कंटकाचे, की आम्ही तोपर्यंत दया दाखवू की प्राणी मात्रांवर, सगळ्यांवर आम्ही दया करणारी लोक आहोत, पण आमच्या वाट्याला कोणी गेला तर आम्ही अशा निर्दाळाचं, अशा कंटकाचं निर्दालन सुद्धा करू, अशा चुकीच्या माणसाच्या आम्ही त्याच्याशी भिडायला कमी करणार नाही. बाबासाहेबांनी ही व्याख्या केवळ सांगून थांबले तर बाबासाहेब म्हणतात आपलं तुकोबारायांच्या अहिंसेच्या व्याख्येमध्ये दुसऱ्या भागाकडे प्राय दुर्लक्ष होतं. मला नपुसक स्वरूपाची अहिंसा नको आहे, मला तुकोबारायांची अहिंसा हवी आहे की योग्य वेळी दया दाखवणारी आणि योग्य वेळी भिडणारी, कंटकाचं निर्दालन करणारी. आणि म्हणून दुसऱ्याही अहिंसेच्या व्याख्येकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. तुकोबारायांच्या या अभंगाचा अहिंसेची व्याख्या म्हणून उल्लेख करतात. आणि हा केवळ उल्लेख नाही करत तर ही माझ्या आवडती, सर्वात आवडती अहिंसेची व्याख्या असं बाबासाहेब सांगतात. आणि म्हणून एकदा रमाईने बाबासाहेबांना पंढरपूरला जाऊया हा आग्रह धरला होता. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की आपण आपलं स्वतंत्र पंढरपूर उभं करूया, कारण तिथं आजही जाती व्यवस्था, अस्पृश्यता पाळली जाते. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नव्हता त्यावेळेला. त्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर साने गुरुजी यांनी 8 दिवसाचं
उपोषण करून अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवून दिला. रमाईच्या डोळ्यासमोर रमाईला पंढरपूर पाहता आलं नाही. ते चंद्रभागेच्या किनाऱ्यावरचं ते सुद्धा पंढरपूर आणि बाबासाहेबांनी वसवलेलं सुद्धा पंढरपूर. तुम्ही म्हणाल बाबासाहेबांनी वसवलेलं पंढरपूर, होय. बाबासाहेब रमाईला म्हणाले होते आपण आपलं पंढरपूर वसवूया. आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या समोर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या आल्या होत्या त्या आल्या होत्या की नागपूरच्या भूमीवर अक्षरशः पंढरपूर अवतरले होते. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षाविधीचा सोहळा सुद्धा नंतरच्या काळात पंढरपूर अवतरल्यासारखा पत्रकारांनी दाखवला होता. एक प्रकारचं बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने नवं पंढरपूर वसवलं. तेही बघायला रमाई उपस्थित नव्हत्या. त्यांचं निर्वाण झालं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी समतेचा आग्रह धरला होता आणि अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायात समता नसल्यामुळे त्यांनी तो मार्ग नाकारला. पण संतांच्या प्रती मात्र त्यांना प्रचंड प्रेम होतं, आदर होता. दुसरा सगळ्यात महत्वाचा पुरावा कुठला द्यायचा आहे तर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूक नायक या वृत्तपत्राचं सुरुवातीची ओळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे वृत्तपत्राला दिलेलं जे नाव आहे ते जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून साहित्यातून घेतलेला शब्द आहे. तुकोबाराय म्हणाले होते की आम्ही मुके आहोत, आम्हा मुक्यांचं नेतृत्व करणारा कोणी नायकच नाहीये आणि आम्हाला इथं लिहू दिलं जात नाही, बोलू दिलं जात नाहीत, आम्ही माणसं असून सुद्धा मुके आहोत. हा अभंग वाचल्यानंतर बाबासाहेब अस्वस्थ झाले आणि बाबासाहेबांनी हाच अभंग घेऊन मूक नायक नावाचा पेपर सुरू केला आणि कुणब्याच्या घरात शेतकरी कष्टकऱ्याच्याच घरात जन्मलेल्या तुकोबारायांच्या संकल्पनेतले आदर्श मुक्यांचा नायक बाबासाहेब झाले. मूक नायक या पेपरला वृत्तपत्राला तुकोबारायांचाच नियमित अभंग दिला जायचा आणि त्या अभंगाची जी काही ओळ होती ती आजही तुम्ही गुगलवरून मूक नायक पेपर वृत्तपत्र टाकलं तर तुम्हाला तुकोबारायांचा अभंग मिळेल, ज्याच्यामध्ये होतं की जगी नाही कोणी मुकियांचा जाणं सार्थक लाजून हित नव्हे, अशा हिशोबाची ही ओळ होती. त्यानंतर बाबासाहेबांनी जो बहिष्कृत भारत नावाचा मूक नायक हे पाक्षिक होतं आणि मराठी भाषेतलं पहिलं पाक्षिक मूक नायक आहे, याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर बाबासाहेबांनी जे बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, या बहिष्कृत भारतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या दिलेल्या होत्या आणि त्या टायटलला त्या ओळी वापरल्या जायच्या. म्हणजे बहिष्कृत भारत हा ज्ञानेश्वर महाराजांना डोळ्यासमोर ठेवून काढलेला वृत्तपत्र आहे. मूक नायक हे वृत्तपत्र तुकोबारायांना डोळ्यासमोर ठेवून काढलेलं आहे. कारण तुकोबाराय कुणब्याच्या घरात जन्माला येऊन सुद्धा मुकेच ठरले होते, त्यांचे अभंग पाण्यात बुडवले होते. तर ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मणांच्या घरात जन्माला येऊन सुद्धा त्यांना बहिष्कृत केलं होतं. धर्मव्यवस्था किती जाचक असते की ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेल्या जर हे बहिष्कृत करू शकतात तर शूद्रातिशूद्रांचे काय हाल असतील. अशा भूमिकेतून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र चालवलं. म्हणजे बघा, संतांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कुठलाही द्वेष भावना नव्हती. त्यांच्या प्रती त्यांनी कधीही चुकीची मतं व्यक्त केली नाहीत. जेव्हा जेव्हा संतांचा दाखला द्यायचा आला तेव्हा बाबासाहेबांनी ते आदरपूर्वक दाखले दिलेले आहेत, संतांचे अभंग ओळी वापरलेले आहेत आणि बाबासाहेबांनी संतांना घेऊनच लोकप्रबोधन लोकजागृती केली आहे. त्याचं कारण आहे की बाबासाहेबांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ, रामजी आंबेडकर हे पूर्वीच्या काळी कबीर पंथाचे होते, अत्यंत धार्मिक होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या घरात संत कबीरांच्या दोह्यांचं वाचन व्हायचं, संतांवर चर्चा घरामध्ये व्हायची आणि म्हणून बाबासाहेबांनी गुरु मानत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले साहेबांना आणि बुद्धाला गुरु मानताना त्यांच्या बरोबरीला संत चळवळीचा धागा म्हणून कबीरांना गुरु म्हटलेला आहे. आणि म्हणून या देशात चालत आलेल्या भक्ती चळवळी असतील, संतांच्या चळवळी असतील, त्यांचा बाबासाहेबांवर प्रचंड मोठा प्रभाव होता आणि त्या प्रभावाचं आपल्याला वारंवार दर्शन घडतं, समजून घेता येतं. परंतु बाबासाहेबांनी या संतांचा अभ्यास डोळसपणाने केला होता. संतांचं तत्वज्ञान त्यांनी डोळसपणाने स्वीकारलेलं होतं. आजच्या काळामध्ये जेवढ्या संतांच्या नावाने चालणाऱ्या चळवळी आहेत, या चळवळीने आजही बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता त्यांच्या संत चळवळीत आणलेली दिसत नाही. विदर्भामध्ये आर्वी नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी मातंग समाजाचा 8 वर्षाचा लहानसा मुलगा दुपारच्या वेळेला मंदिरात गेला म्हणून त्याला स्टाईलच्या गरम फरशीवर बसवून ऍसिड टाकून त्याला बिना कपड्याचं स्टाईलच्या गरम फरशीवर बसवण्यात आलं होतं. का तर आमचं मंदिर का बाटवलंस म्हणून.
लातूर जिल्ह्यामध्ये सरपंच असलेली मातंग समाजाची महिला मंदिरात का गेली म्हणून तिला मारहाण करण्यात आली होती. जालनामध्ये सुद्धा चर्मकार समाजाच्या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना मागे येऊन गेलेली आहे. म्हणजे आजही मंदिर ताब्यात असणाऱ्या संत चळवळीच्या लोकांनी, ईश्वर भक्ती करणाऱ्या, देवधर्म मानणाऱ्या लोकांनी आजही भौतिकवादामध्ये ग्राउंडवर समानता, समता मानल्याचं नाही, ते मानत नाहीत, अशी उदाहरणं आपल्याला आजही दिसून येतात. याबद्दल तुम्हाला बघायचं असेल तर आमिर खान यांचा सत्यमेव जयतेचा अनटचॅबिलिटीचा एपिसोड आहे. ज्याला कुणाला वाटतं की जाती व्यवस्था संपलीये, अस्पृश्यता संपलीये, विषमता संपलीये, गैरबराबरी संपली, असं ज्याला कुणाला वाटत असेल त्यांनी आवर्जून आमिर खान यांचा सत्यमेव जयतेचा अनटचॅबिलिटीवरचा एपिसोड बघावा, जो गुगलवर आहे. प्रोफेसर असणाऱ्या कौशल नावाच्या प्राध्यापिकेला काय जाच भोगावा लागला, तिनं तिचं आत्मकथन त्याच्यात दिलेलं आहे. किंवा स्टॅलिन नावाच्या एका माणसाने अनटचड इंडिया नावाची डॉक्युमेंटरी फिल्म काढलेली आहे, ज्याच्यामध्ये भंगी समाजाच्या लोकांना कशा पद्धतीचं आजही वागणूक दिलं जातं याबद्दल दिसून येईल. आणि म्हणून आजही जाती व्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी संपलेली नाही. ती संत चळवळीला मानणाऱ्या वारकरी चळवळी असतील, महानुभाव चळवळी असतील, लिंगायत चळवळी असतील, इथेही ग्राउंडवर काही ठिकाणी तुम्हाला भेदाभेद पाहायला मिळणार आहे, दिसतो. अस्पृश्यता, जाती व्यवस्था छुप्या पद्धतीने पाळली जाते. माझा एक अनुभव सांगतो की मी जिंतूर तालुक्यामध्ये एका लिंगायत अभ्यासकांकडे षडूस्थळी नावाचा ग्रंथ मिळवायला गेलो होतो मी. तर त्यांनी आम्हाला अंगणातच उभं करून तो ग्रंथ झेरॉक्स काढून देण्याचा आव्हान दिलं, किंवा आम्ही झेरॉक्स काढून देतो असं सांगितलं. पण माझ्यासोबत काही शिक्षक मंडळी असल्यामुळे त्यांनी अति आग्रह धरला आणि ते त्यांच्या घरातच आम्हाला घेऊन गेले. तर त्यांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. त्यांनी पाणी वगैरे पाजलं, परंतु त्यांना ते आवडलेलं नाहीये. कारण आजही लिंगायत असतील, वारकरी असतील, महानुभाव असतील, ते छुप्या पद्धतीचा जाती व्यवस्था, अस्पृश्यता पाळतात. आणि म्हणून ही धर्मव्यवस्था जर आजही समानता मानत नसेल, तर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने सगळ्यांनी जावं असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार आपण समजून घ्यावा. जाती व्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, विषमता आपण थांबवली पाहिजे. आणि यासाठी भौतिकवादी स्वरूपाची काम करायची असतील तर मार्क्सवादी चळवळी असतील, डाव्या चळवळी असतील आणि आंबेडकरवादी चळवळी असतील, त्यांनी क्रांती दोस्ती केली पाहिजे, त्यांनी एकत्रित आलं पाहिजे, त्यांनी समतेची लढाई लढण्यासाठी बंधुभावाने एकत्रित राबलं पाहिजे. कारण देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सुद्धा झालेलं नाही. एका वर्षभराच्या पूर्वी दिल्लीच्या मैदानावर ब्राह्मणवादी लोकांनी आणि काही ब्राह्मणांनी संविधानाच्या प्रती जाळण्याचं आंदोलन केलं होतं, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी मुर्दाबादच्या सुद्धा घोषणा दिल्या होत्या. अशा लोकांना किरकोळ स्वरूपाची शिक्षा झाली, पकडून नेलं. यांच्यावर कुठलाही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा झाला नाही किंवा त्यांच्यावर जाचक कायदे कानूनही लावलेली नाही. पण या जागी संविधानाच्या प्रती जाळणारा एखादा मुस्लिम असला असता, एखादा आदिवासी असला असता, एखादा दलित असला असता, एखादा शेतकरी असला असता, तर मात्र देशभरात गजब झाला असता. पण उच्च जातीयांमधल्या लोकांनी, ब्राह्मणांनी आंदोलन करून मीडियाच्या समोर बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रती जाळून दाखवल्या, तरीही त्यांना कुठल्याही प्रकारची मोठी अशी शिक्षा झालेली नाही. आणि म्हणून देश हा अत्यंत भीषण कालखंडातून चाललेला आहे. यावेळेला आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचंय, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही लागू करायची, समता, स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय यावर आधारित समाज उभा करायचा आहे. आपल्या संविधानातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला धर्मनिरपेक्ष हा शब्द नको आहे, किंवा समाजवाद हाही शब्द नको आहे. समाजवाद म्हणजे सगळ्यांनी समान राहावं, बरोबरीनं राहावं, कुणीही श्रीमंत असू नये, कुणीही गरीब असू नये, सगळ्यांना समान हक्क अधिकार मिळावेत, असं सांगणारा समाजवादी शब्द त्यांना नको आहे. आणि धर्मनिरपेक्ष शब्द का नकोय, तर त्यांना आर्याव्रत राष्ट्र करायचे, त्यांना ब्राह्मणवादी देश उभा करायचा आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात देश द्यायचा आहे. आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये या देशामध्ये संविधान संपवण्यासाठीच दिवस रात्र काम चाललेलं आहे. आणि मग संविधानच संपलं तर शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब लोकांचे किती हाल होतील. आज सर्वाधिक वाईट परिस्थिती जर कोणाची असेल तर ती भटके मुक्तांची असेल. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय, शेड्यूल कास्ट बद्दल तुम्ही बोलायला हवं. शेड्यूल कास्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती चालू आहे. शेड्यूल कास्ट मध्ये मातंग असतील, चर्मकार असतील, बौद्ध असतील, या सगळ्यांमध्ये सातत्याने जनजागृती चालू आहे. आणि शेड्यूल कास्टचा वर्ग गावाला लागूनच असल्यामुळे सेवा सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतात.
परंतु तुम्ही भटक्या मुक्तांची आत्मकथनं वाचा. लक्ष्मण गायकवाड यांचं उचले असेल किंवा अशोक पवारांचं बिराड असेल किंवा पारध्याच्या जात पंचायतीवरचं पारध्यांची आत्मचरित्र असतील, दगडफोड्याचं आत्मचरित्र असेल. भटक्या मुक्तांच्या बद्दलची जेवढी आत्मचरित्र आहेत तेवढी तुम्ही आता ही आत्मचरित्र वाचून घेतली पाहिजेत. बांधवांनो, आजही भटक्या मुक्तांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या भटक्या मुक्तांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची कागदपत्र नसतात. मुळात त्यांना स्वतःचा एक गाव नसतो. त्यांना सतत भटकावं लागतं. आयुष्यातला सर्वाधिक काळ आणि वर्षभराचा सर्वाधिक काळ हा त्यांचा भटकंती करण्यामध्ये जातो. त्यामुळे कुठल्याही सरकारी सेवा सुविधा नाहीत. शिक्षणाचं प्रमाण अत्यंत तोकडं आहे. सबंध भटक्यांमध्ये क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बोटावर मोजण्या एवढे सापडतात. आणि म्हणून अगोदर सरकारने या संविधानाच्या सेवा सुविधा भटक्या मुक्तांसाठी दिल्या पाहिजेत. त्यांना लोकसंस्कृतीत, गाव संस्कृतीत सामावून घेतलं पाहिजे. भटक्या मुक्तांची स्वतंत्र गावं वसवली पाहिजेत किंवा भटक्या मुक्तांच्यासाठी स्वतंत्र राज्याची तरतूद केली पाहिजे. काँग्रेस शरद पाटील म्हणतात, आदिवासी भटक्या मुक्तांच्यासाठी जनस्थान नावाचं स्वतंत्र राज्य देण्यात यावं. नाशिकसह 5 जिल्ह्यांना एकत्रित करून भटक्या मुक्तांचं, आदिवाशांचं एक स्वतंत्र राज्य असावं असं शरद पाटलांची मागणी होती. आणि म्हणून भटक्या मुक्तांच्यासाठी स्वतंत्र सेवा सुविधा दिल्या पाहिजेत. अजून 0.5% सुद्धा भटक्या मुक्तांमधला वर्ग जर शैक्षणिक क्षेत्रात आला नसेल, नोकऱ्यांच्या क्षेत्रात आला नसेल, तर हे लगेच संविधान संपवायला बसलेत, आरक्षण संपवायला बसलेत. अरे अजून तर हे प्रवाहात सुद्धा आलेले नाहीत. आणि म्हणून प्रवाहात न आलेल्या वर्गासाठी सतत काम करणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे. बांधवांनो, या सगळ्या भूमिका घेऊन आपल्याला लोकजागृती करायची. बाबासाहेबांचा विचार, महापुरुषांचा विचार लोकजागृती केल्याशिवाय ग्रामीण भागात जाणार नाही. याशिवाय कुठलाही पर्याय नाही. तुम्ही मीडिया बघता, त्या मीडियाला कोणी टॉयलेट पेपर मीडिया म्हणतं, कोणी गोदी मीडिया म्हणतं, कोणी ब्राह्मणी मीडिया म्हणतं. या मीडियावर कधीही बाबासाहेबांच्या समग्र साहित्यावर चर्चा होणार नाही. कधीही ज्योतिराव फुले साहेबांच्या साहित्यावर चर्चा होणार नाही. कधीही मार्क्सवादी पद्धतीची मांडणी आणि मार्क्सवादावर, भौतिकवादावर चर्चा होणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे आता एकच पर्याय आहे की आपली न्यूज चॅनल उभी करून, आपला सोशल मीडिया उभा करून, आपली बोलणारे लेखक, साहित्यिक वक्ते उभे करून आपल्याला ग्राउंडमध्ये महाप्रबोधन करायचं आहे. खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्त्यावर, तांड्यावर महाप्रबोधन करून या सगळ्या समाज व्यवस्थेला आपल्याला आपल्या लोकशाहीच्या धारेमध्ये घेऊन यायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही बाबासाहेबांची जयंती ठरेल. आपण आपल्या बाजूचा एक तरी माणूस तयार करू शकलो तर. म्हणून आपल्याला हे महापुरुषांचे विचार मानणारे किमान आपल्या आजूबाजूचे लोक तयार करायचे, कुटुंब तयार करायचे, समाज तयार करायचा आहे आणि देश वाचवायचा आहे. आपल्या सगळ्या बांधवांचं जे जीवन नरक यातनामय चाललेलं आहे. किती भयान परिस्थितीत आपली लोक जगतात. 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपली माणसं सातत्याने फिरत असतात, भटकत असतात. मी मच्छीमारांचं आंदोलन करत होतो तेव्हा एक मच्छीमार 2 व्हीलर घेऊन शहरामध्ये आला. परभणीचं वातावरण 46 डिग्री सेल्सिअस असतं. अशा वातावरणामध्ये जर तो गाडीवर आला, रुमाल वगैरे डोक्याला नव्हता, तर मी म्हटलं रुमाल बांधून का नाही आला? तर ते म्हणला, भर तळ्यामध्ये दुपारच्या वेळेला 2 वाजता एवढ्याच तापमानात कुठलंही शर्ट वगैरे अंगावर न घालता आम्ही मासळ्या पकडत असतो. आता एवढ्या तापमानात आम्ही उघडं राहू शकतो, तर तुमच्या शहरात फिरणं काय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून बघा, भटके मुक्त असतील, मच्छीमार असतील, या सगळ्यांना किती भयान परिस्थितीत आजही नरक यातनामय जीवन जगावं लागतं. त्यांनाही माणुसकीच्या प्रभात आणणं आपलं कार्य आहे. आणि बाबासाहेबांचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता, माणुसकीचा लढा होता. आपण सगळेजण हा मानवमुक्तीचा, माणुसकीचा लढा चालवूया. बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने सॅल्यूट करूया, अभिवादन करूया. मराठी विश्व न्यूज चॅनलने मला बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी मला बोलवलं, मला पाचारण केलं, त्याबद्दल मी या न्यूज चॅनलचा शतशः आभारी आहे. अंकुशजी मुढे यांनी सुद्धा हा प्रयोग, अभिनव प्रयोग राबवला, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. या ठिकाणी थांबतो. जय भीम, लाल सलाम.